देवाभाव खरोखरच हा देवासारखा न वागता राक्षसी प्रवृत्तीचा कृत्य हा महाराष्ट्र बघतोय, हा मुंबई बघतोय. ह्यांना भोगावं लागणार आहे. पालिकेला लुटण्याचा जो पाप केलाय ना, आपण बघा, एका बाजूला 2 गुजरात्यांना यांनी मुंबई लुटण्यासाठी ठेवलाय. 2 गुजराती देश लुटतायत आणि 2 गुजराती मुंबई लुटतायत. एक आहे शहरमध्ये तुमचा लोढा आणि इथे मोहित कंबोज नावाचा गुजरातीला आणलाय. नमस्कार, मी संजीवनी वैजल. आम्ही मुंबईकर 24 तासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता सध्याच महायुतीमध्ये दोन्ही भाऊ आहेत ते मराठी आहेत ते एकत्रच झालेले आहेत. आपण त्यांच्याकडनंच जे दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहे. दादा, काय सांगाल? आज अनेक वेळा मराठीचे मुद्दे उचलले जात होते. 20 वर्षानंतर आज दोन्ही भाऊ एकत्रात आलेले आहेत. आपल्याला काय वाटतं, नेमकं पुढे काय होणार? हे जे झालेलं आहे ह्याची वाट बरेच जण बघत होते, पण कोणी मनातलं सांगितलं नाही आणि ते सांगू शकत पण नाही, कारण की त्यांच्या फॅमिली विवाद काय होता काय नव्हता ते आपलं सगळ्यांच्या घरी होतं, बरोबर आहे. पण आता जे झालं आहे 2.A जे शिवसेना आणि हे मनसे दोघे भाऊ जे जॉईन झाले आहे ह्याच्याने मला पर्सनली असं वाटतं की त्यांचा खूप फायदा होणार आहे. आणि आम्ही मारवाडी समाजमध्ये असं आहोत की आम्ही कधी तोडायला पुढे येत नाही, आम्ही जोडायला पुढे येतो. जास्त काय पण केलं तर काय पण करून जोडून घेऊ. तर खूप चांगलं वाटलं की दोघे भाऊ एकत्र आले आणि बालासाहेबांनी जे शिवसेना उभी केली होती आणि हाय पण त्यांनी हिंदुत्वासाठी जे केलं आहे आणि त्यांनी जे त्यांच्या जन्मपूर्ण हिंदुत्वासाठी जगलं ते कधी उभे राहिले नाही, ते कधी इलेक्शन लढले नाही, तरी पण त्यांनी राज केलं आणि तेच कंटिन्यू करणार उद्धव साहेब, ही आम्हाला खात्री आहे. आणि दोघे भाऊ जर एकत्र आले आहे तर एकमेकांचा सपोर्ट त्यांना बराच भेटणार आहे आणि अशी आम्ही अपेक्षा करतो की मुंबईतील मराठी माणूस जे आहे ते त्यांना सपोर्ट देणार. महानगरपालिकेची निवडणूक आहे. आपल्याला काय वाटतं, कोणती सरकार आली पाहिजे, कोणता महापौर बसला पाहिजे? बघा, ॲक्च्युली बघायला गेलं तर मागच्या 4 वर्ष जे नगरसेवक नसताना नगरसेवकाचा जो रुबाब बघितलात आपण, पूर्ण महाराष्ट्र नाही तर त्रस्त आहेच, पण मुंबईमध्ये पण त्यांनी खूप मोठा एक आव आणण्याचा काम दाखवलं. नगरसेवक नसताना नगरसेवक कुठल्या पद्धतीने म्हणजे नसला तर किती त्रास होतो त्याचा आपण बघितलं की हा जिता जागता उदाहरण आहे अंधेरी स्टेशन. ॲक्च्युली इथे बघायला गेलं तर ज्या पद्धतीने इथला लोकप्रतिनिधी, मग तो खासदार असो का आमदार असो, पण ॲक्च्युली ह्या लोकांची जबाबदारी जेव्हा संपलेली आहे की स्वतः निवडून आल्यानंतर लोकांचे हाल म्हणजे हाल नाही बेहाल करून टाकलेलं आहे. हे चुकीचं आहे आणि हे घातक आहे आणि हे देशासाठी राज्यासाठी खूपच घातक आहे. कारण एकतर्फी विचार करून एकतर्फी निर्णय घेणं. ॲक्च्युली आपण बघाल की मागच्या अधिवेशनाला, या हिवाळी अधिवेशनामध्ये लोकसभा पटलाचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी सांगितलेलं की जेवढे पण प्रस्थापित हॉकर्स आहे त्या हॉकर्सना, जे लिगल हॉकर्स आहेत ज्यांचे बायोमेट्रिक वगैरे झालं, सर्वे झालेलं आहे, त्यावेळेला म्हणजे मला वाटतं ह्यांच्या माध्यमातून सर्वे झाला आहे, त्यांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर हा त्याच्यावर त्यांचा बिलकुल काळा डोळा आणि स्वतःचा एक बोलता ना डिक्टेटरशिप असा हा मुंबईमध्ये काम चालू आहे. तर भाजपच्या माध्यमातून आणि भाजपला असं वाटतं आहे की बाबा आता आम्हाला कोणच संपवणारा नाही, कोण विरोधात बोलणारा नाही, कोण आम्हाला म्हणजे विरोध करणार नाही, ह्या पद्धतीच्या मानसिकतेने काम करणं हे चुकीचं आहे आणि हे राज्याच्या म्हणजे काळीमा फासणारा हा निर्णय आम्ही बघतोय. आणि त्याचं येणाऱ्या ह्याच्यात म्हणजे तुम्ही बघितलात लोकसभेचा काय कुठल्या पद्धतीने रिझल्ट लागला, राज्यसभेचा काय रिझल्ट लागला तुम्ही बघितला. ठीक आहे, एक हाती सत्ता, कारण मशीनचा आपण बोलबाला आहेच, पण त्याच्यामध्ये दडपशाही आणि हुकुमशाही म्हणजे आम्ही बघितलेलं की आम्ही ऐकलेलं त्यावेळेला की मोगलांच्या राज्यात मोगल ज्या पद्धतीने करायचे, इंग्रजांच्या काळात इंग्रज करायचे, काँग्रेसच्या काळात असं आम्ही बघितलं नाही. आणि ह्या काळात तर मला वाटलेलं की रामराज्य येणार आहे, परंतु ह्या रामराज्यामध्ये या हिंदूंच्या ह्याच्यामध्ये हिंदूंवर अन्याय झालेला आमच्याकडे प्रकार घडला. आता मध्ये आमच्या इथे 100% म्हणजे जिथे 49 लोक 49 लोकांची घरं
आणि जे इन्क्रुजर होते 86 ते हिंदू 100% आणि गुजरातचे होते, गुजराती होते, BMCमध्ये साफसफाईचे काम करणारे होते. अशा लोकांचं घर म्हणजे त्यांना कुठलंही सामान न घेता एका म्हणजे अपेक्षा होती की रामराज्य येणार आहे, पण रामराज्यामध्ये हिंदूंच्या राज्यामध्ये हिंदूंनाच खदाडण्याचं काम ह्या सरकारला अपेक्षित नव्हता. तर हे सगळं परिणाम येणारे याच्यात भोगावं लागेल, परंतु दिसत नाही का? तर इथे सगळं मॅनेज आहे. मला वाटतं पूर्ण देश मॅनेज झाल्याचा दिसतोय का? तर ह्या देशामध्ये कुठेही न्याय हा व्यवस्था दिसत नाही. आणि ठीक आहे, आज यांचे अच्छे दिन आहे, परंतु ह्याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात त्यांना भोगावं लागेल. कारण अच्छे दिन कुठेतरी अच्छे तुमच्यासाठी असेल, परंतु ज्यांच्यासाठी अच्छे करण्यासाठी तुम्ही तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही स्वतःसाठी करताय. म्हणजे एका बाजूला दाखवलेलं की म्हणजे आपण लोकांसाठी करायचं आहे, घराणेशाही संपवायचं आहे, परंतु ते घराणेशाही संपवायचं नाही तर गरिबींना पण संपवण्याचं पाप पहिल्यांदा मला वाटतं माझ्या 55 वर्षात मी बघतोय की हे खूप हाल आहे. मी ह्या मुंबईमध्ये ह्या देशांनी कधी बघितला नव्हता. या मुंबईमध्ये हाल आपण बघाल तर हॉकर्सवाल्यांना नाहक त्रास दिला जातो आहे. का? तर हे जे गुजराती ह्यांची मानसिकता झालेली आहे, जो 2.5% लोक आहेत गुजराती, जैन, मारवाडी, त्या 2.5% लोकांसाठी म्हणजे जिथे एक रूप होता, एक काळ होता, एक वेळ होता की जवळजवळ 30%, 32%, 22% मुसलमान असणाऱ्या लोकवस्ती हे कुठे नामशेष करण्याचा प्रकार आणि हे कुठेतरी गायब करण्याचा प्रकार. आणि वरून बोलायचं की खान चालणार नाही. खान यांना भाजपचा कार्यकर्ता खान चालतो, परंतु मुंबईचा महापौर हा एखादा मुसलमान का असायला नाही पाहिजे? या देशामध्ये आपण सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व ह्याच्यानी आपण हा वेढलेला हा देश आहे, तर ह्याच्यामध्ये खान चालणार नाही. या पद्धतीच्या षडयंत्रावर काम करणारा हा मुंबई अध्यक्ष घातक आहे. या राज्यासाठी, ह्या मुंबई महानगरपालिकेला काळीमा फासणारा जो प्रकार चालला आहे तो खरोखर खूप घातक आहे. आणि हे देशाला खरोखर ह्यांचे अच्छे दिन, परंतु यांचे परिणाम येणाऱ्या काळात, या भाजपला येणाऱ्या काळात याचा परिणाम भोगावा लागेल. आणि हे देश आहे, देश दाखवतं आहे आणि हा देश जेवढं देतो तेवढा पटीने तुम्हाला भोगावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. कारण आम्ही बघतो याच्यात, कारण आमच्या इथे कोणच आज सुखी नाही. मग तो हॉकर्स असेल, मग तो कर्मचारी असेल, मग तो स्लम डेव्हलपर्स असेल. झोपडपट्टीमध्ये पण जे स्लमचे कामं करायला पाहिजे, तर ह्या राज्याचा मुख्यमंत्री त्यांनी सांगते की बकाळ अवस्था आहे, पसरलेला आहे, त्याला व्हर्टिकल करा आणि उभं करा. म्हणजे ह्यांचं चाललं आहे की सगळं मला द्या आणि ह्यांना फक्त एक टॉवर उभं करा, ह्या कुत्र्या मांजरांना एकत्र करा. ह्या पद्धतीची जी मानसिकता आहे हे देशासाठी खूप, राज्यासाठी खूप घातक आहे. कारण देवाभावावर खूप अपेक्षेने लोक मतदान केलं आहे, पण हा देवाभाव मला वाटतं देवही काही दिवसात त्याच्यावर नाराज होणार आहे. कारण ज्या देवाभावला एवढा मोठा विश्वास, म्हणजे विश्वासाचा, त्या विश्वासातून कसा विश्वासघात केला आहे त्याचं त्यांनी बघितलं. उद्धवजींना त्यांनी त्यावेळेला तुम्ही बघाल की मुंबई महानगरपालिका 25 वर्ष शिवसेना सांभाळत होती, त्यावेळची परिस्थिती काय आणि उद्धवजींना कसं त्यांनी फसवलं त्याचंही छोटं प्रत्युत्तर आहे याच्यामध्ये की महानगरपालिकेमध्ये तुम्ही काय करायचे ते करा. आणि हे बघत होते की मला एक दिवस या राज्याचा, मला मुख्यमंत्री म्हणून मला हा विरोध करणारच आहे उद्धवजी ठाकरे. आणि कारण त्यांची प्रचिती, त्यांची जी लोकप्रियता हे वाढत चाललेलं डे वाईज, परंतु हे कुठेतरी खीळ घालण्याचं काम 25 वर्ष त्यांनी एक हाती सत्ता उद्धव ठाकरेंना दिला. आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू महानगरपालिकेमध्ये हे रुतत गेले आणि महाराष्ट्र हे लोक बकाळ अवस्था करत चालले. सगळ्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया बघा, मग मोठमोठे तुम्ही जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य म्हणजे देवाभाऊच्या राज्यात म्हणजे कोणीही सुखी नाही. म्हणजे फक्त ह्यांचे लोक सुखी आहेत, हे ह्यांच्याबरोबर कोऑलेशनमध्ये, ह्यांच्यामध्ये जे गठबंधनमध्ये आहेत, मग तो शिंदे ग्रुप असेल आणि अजितदादा पवार असेल. आणि स्वतःच्या आता फायद्यासाठी बघितलं की महानगरपालिकेमध्ये अजितदादांचा जिथे यूज होता त्यांना साईडला केलेलं तेही बघितलं आपण की तिथे दोघे एकत्र लढत आहेत. म्हणजे देवाभाव खरोखरच हा देवासारखा न वागता राक्षसी प्रवृत्तीचा कृत्य हा महाराष्ट्र बघतोय, हा मुंबई बघतोय. ह्यांना भोगावं लागणार आहे. राज्यांनी बघितलेलं आहे, कारण ते एक नाही तर 4 राज्यामध्ये हे भटकून आले.
इकडनं मुंबईमधून पळून गेले गुजरातला, गुजरातवरून गुवाहाटी गेले, गुवाहाटीवरून गोवा गेले. हे असे बरेच हे जे पाप आहे ना यांना फेडावं लागणार आहे. आणि हे भाजपला ॲक्च्युली देशहिताचं काम करायला पाहिजे. आणि रामराज्य म्हणून जे राज्य घेतलं आहे ना, हे देश बळकावलेलं आहे. या देशामध्ये त्यांना दुष्परिणाम दिसणारच आणि त्याची सुरुवात होईल. म्हणजे आम्ही तर अपेक्षा करतो आहे की बाजूच्या राज्यामध्ये आपण बघाल, मग तो तुमचा काश्मीर जर सोडला तर थोडा दाबून ठेवलेला आहे. मग तुम्ही बाजूचा देश बघाल, मग बांगलादेश असू द्या, ते काय उद्रेक चालू आहे. परवा एका हिंदूला म्हणजे मोदीजीचं समर्थन करतं म्हणून झाडाला लटकून त्याला अक्षरशः जिवंत जाळण्याचा प्रकार आम्ही बघितला परवा. आणि काही दिवसात आपण जिन्झी म्हणून आपण बघितला, झेनझी जो ह्याच्या नेपाळमध्ये, हा जो प्रकार आपण करताय ना की एका विशिष्ट समाजाला संपवा, पण त्याला एक कायद्याने व्यवस्थित. पण असं करून ॲक्च्युली तुम्ही हिंदुत्व संपवताय. त्या हिंदुत्वामध्ये आपण कुठे संपणार त्याची आपण दखल घ्या. आणि या देशाला ॲक्च्युली तुमच्यासारख्यांची काम करण्याची गरज होती, परंतु काम करता करता आपण स्वतः कुठे संपताय आणि स्वतःचा कुठे नुकसान होतं तेही बघा ना. कारण तुम्ही चांगलं करत असताना सगळं काही चांगलं होत नाही, तर वाईटावर मात करा, त्या वाईट प्रवृत्ती कमी करा आणि चांगल्या जे आहे. कारण तुम्ही बघताय की जे काँग्रेसच्या नावाने तुम्ही बोलायचं का टेंडर काढताय, तोच रस्ता परत फुटपाथवर बनवत आहेत, मग परत तो रस्त्यावर येतो आहे, मग परत नाल्याचं टेंडर. म्हणजे जे ते करत होते, काँग्रेस करत होते, तुम्ही करताय. तर तुम्ही कुठल्या म्हणजे हक्काने बोलताय की हिंदुत्व. मग हिंदुत्व म्हणून जर हिंदुस्थान बघत असाल तर हे टेंडर काढून हा टेंडरचा मलिदा खाण्याचं काम, हे जे बोलता ना मेलेल्या माणसाच्या टाळ्याचं लोणी खाण्याचा प्रकारच आहे हा. म्हणजे एक टेंडर रोडचं ठीक आहे, आपण समजू शकलो असतो की यांची मानसिकता काँग्रेसवाल्यांची म्हणजे काँग्रेसवाल्यांची मानसिकता इंग्रजांची होती, चला ठीक आहे, खानदानी होती. तर तुमचेसारखे कार्यकर्ता जर तोच टेंडर हाच माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून बघतोय, टेंडर त्यांनी सगळं CC काँक्रिटीकरण करण्याचा अक्षरशः धूळ घाण करून टाकलेला आहे. या मुंबईची बकाल अवस्था मला वाटत नाही आम्ही एवढ्या 55 वर्षात मी बघितलं, ज्या मागच्या 4 वर्षात कोण नसताना म्हणजे नगरपालिका तर चालू दिलं नाही आणि 4 वर्षात जी बकाल अवस्था केली आहे ते कारण महानगरपालिकेला लुटण्याचा जो पाप केला आहे ना. आपण बघा, एका बाजूला 2 गुजरात्यांना यांनी मुंबई लुटण्यासाठी ठेवलं आहे. 2 गुजराती देश लुटत आहेत आणि 2 गुजराती मुंबई लुटत आहेत. एक आहे शहरमध्ये तुमचा लोढा आणि इथे मोहित कंबोज नावाचा गुजरातीला आणला आहे.